Good morning, everyone. Welcome to the lecture of Extension 363. And today's topic is Entrepreneurial Development Program, that is EDP. Okay, in this topic, we are going to discuss what are the development programs that took place to establish or to motivate the entrepreneurs. Okay, enterprise and entrepreneurs. Entrepreneur Development Program. What is meant by Entrepreneur Development Program? That is EDP. It is rightly remarked that entrepreneurs are not necessarily born. They can also be developed through education, training and experience. जन्मताच कोणी एंटरप्रेन्युअर असतं का? बिझनेसमॅन किंवा कंपनी मालक जन्मताच कोणी असतं का? नाही. त्यांना एज्युकेशन त्या टाईपचं एज्युकेशन ट्रेनिंग दिल्यानंतर त्यामध्ये त्यांना एक्सपिरियन्स आल्यानंतरच ते मग entrepreneur बनतात. Okay, though entrepreneurial talent exists in every society, but socio-economic environment hinders the emergence of entrepreneurial talent. Entrepreneurship requires an environment in which entrepreneur can learn and discharge his assigned responsibility in an efficient manner and change his attitude. Entrepreneurial development seeks to provide constructive direction for those who choose a career path different from traditional roles. The process of entrepreneurial development focuses on training, education, reorientation and creation of conducive and healthy environment for the growth of enterprise. ओके, एंटरप्रेन्योर हे असे असतात लोक की जे स्वतःचा डिफरंट पाथ तयार करतात, त्यांचे डिफरंट डायरेक्शन मध्ये जाण्याचा. सॉरी, कनेक्शन प्रॉब्लेम होता थोडा. हा, तर त्यांचा एक डिफरंट जे ट्रॅडिशनल पाथ असतात, जे ट्रॅडिशनल वे होते आधीच्या लोकांचे की हा नोकरीच करायची, कुठेतरी कामाला लागायचं, जॉब करायचा, ह्याच्या व्यतिरिक्त विचार करणारे हे एंटरप्रेन्युअर्स असतात. ठीक आहे, जे की ट्रॅडिशनल वे फॉलो करत नाही, स्वतःचा नवीन वे, स्वतःची नवीन आयडिया अप्लाय करण्याचा ते प्रयत्न करणारे लोक असतात. Meaning of Entrepreneur Development Program. Entrepreneur development is an act of encouraging people for entrepreneurial career and making them capable of exploiting business opportunities. It is not simply a training task. It is the act of motivating and developing skills of potential entrepreneur and helping them in developing their own ventures. Okay, entrepreneur ही काय अशी हे नाहीये, म्हणजे एक टास्क नाहीये किंवा एक असं काम नाहीये, ते ह्यामध्ये हे केलं जातं की म्हणजे त्यांना कशा प्रकारे मोटिवेट केलं जाईल, त्यांच्यामध्ये ज्या स्किल्स आहेत त्या आणखीन कशा डेव्हलप केल्या जातील, किंवा काहींना समजतच नाही की नेमका त्यांच्याकडे कोणत्या कोणत्या स्किल्स आहेत, तर त्या स्किल्स बाहेर आणण्याचं सुद्धा काम एंटरप्रेन्योर डेव्हलपमेंट प्रोग्राम करतं. ठीक आहे, म्हणजे त्या पीपलला एनकरेज करणार आणि त्यांचा ह्या करिअरकडे लक्ष पूर्णपणे केंद्रित करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो ह्या डेव्हलपमेंट प्रोग्रामचा. ओके, एंटरप्रेन्योर डेव्हलपमेंट इज दस अन ऑर्गनाइज्ड अँड सिस्टमॅटिक डेव्हलपमेंट. इट इज रिगार्डेड ॲज अ टूल ऑफ इंडस्ट्रियलायझेशन अँड अ सोल्युशन टू अनएम्प्लॉयमेंट प्रॉब्लेम. बरोबर आहे, एका कंपनीमध्ये फक्त एकच काम करतो का? नाही, अनेक जण काम करतात आणि त्या कंपनीला खूप जितकी मोठी कंपनी, जितके त्याचे ब्रांचेस, तेवढे जास्त लोक त्या कंपनीमध्ये कामाला लागणार. त्याप्रमाणे हळूहळू एम्प्लॉयमेंट ही कमी होण्याचा एक चांगलं सोल्युशन आहे. ठीक आहे, द ऑब्जेक्टिव्ह ऑफ एंटरप्रेन्युअर डेव्हलपमेंट इज टू मोटिवेट अ पर्सन फॉर एंटरप्रेन्युअर career and to make him capable of perceiving and exploiting successful opportunities for enterprises. The trained entrepreneur can guide others on how to start their own enterprise and approach various institutions for finance. ठीक आहे, जे ट्रेन आहेत एंटरप्रेन्युअर, म्हणजे आता ह्या ज्या डेव्हलपमेंट प्रोग्राम मधून येऊन गेलेले जे आहेत एंटरप्रेन्युअर्स, ते दुसऱ्यांना समजावून सांगणार की त्यांनी कसं, कोणत्या प्रकारे स्टार्ट करायचे त्यांची एंटरप्राइज, आणि मग इन्स्टिट्यूशन फायनान्ससाठी कोणत्या कोणत्या इन्स्टिट्यूशनला व्हिजिट केलं पाहिजे, तिथे जाऊन त्यांचा काय अप्रोच असला पाहिजे, कोणते डॉक्युमेंट्स काय, हे सर्व मग ते सांगणार. ठीक आहे, म्हणजे हे एक एकापासून आणखीन दोन एंटरप्रेन्युअर तयार होण्याची प्रोसेस आहे. ठीक आहे, ही डेव्हलपमेंट प्रोसेस. In fact, trained entrepreneurs become catalyst of developing industry and economic progress.
Okay, according to Professor Parikh and Karenina, operationally entrepreneurship development would mean development of entrepreneurs and promotion of increased flow of individuals to entrepreneurial ranks. Okay, पारिक आणि कॅरेनिनाचं काय म्हणणं आहे की ऑपरेशनली म्हणजे ऑफिशियली एंटरप्रेन्युअर्स डेव्हलपमेंट ही एक पूर्ण एक डेव्हलपमेंट ऑफ एंटरप्रेन्युअर्स आहे. ठीक आहे, म्हणजे एखाद्या एंटरप्राइजची डेव्हलपमेंट हे त्या एंटरप्रेन्युअरचीच डेव्हलपमेंट असते. ठीक आहे, तिथं जो काम करणारा जो मालिक आहे त्याची पण डेव्हलपमेंट आहे आणि त्याच्यासोबत जो कामगार पूर्ण त्याचा स्टाफ आहे, वर्ग आहे तो, त्यांची पण एक डेव्हलपमेंटच आहे. ठीक आहे, प्रमोशन इन्क्रीज फ्लो ऑफ इंडिव्हिज्युअल्स टू एंटरप्रेन्युअल रँक. त्यानंतर डेफिनेशन ऑफ एंटरप्रेन्योर डेव्हलपमेंट प्रोग्राम. Entrepreneur Development Program, that is EDP, may be defined as a program designed to help an individual in strengthening his entrepreneurial motive and in acquiring skill and capabilities necessary for playing his entrepreneurial role effectively. इथं स्पेस आहे. ओके, तर हा एक EDP हा एक प्रोग्राम आहे ज्यामध्ये की व्यक्तीकडे कोणत्या स्किल्स आहेत त्यांना ॲक्वायर करण्याची, त्यांची काय काय कॅपेबिलिटीज आहेत त्यांच्यामध्ये आणि ते कोणता रोल प्ले करू शकतात एका एंटरप्रेन्युअरमध्ये, एंटरप्राइजमध्ये, हे सर्व बाहेर त्यांच्यामधून बाहेर काढण्याचा हा एक प्रोग्राम आहे. ओके, EDP म्हणजे. Nature or characteristics of EDP. Following are the main characteristics of Entrepreneur Development Program. It is an organized and systematic process of enhancing the motivation, knowledge and skills of the potential entrepreneurs. ओके, हे एक मोटिवेशनची स्किल आहे, त्यांच्यामध्ये कोणते कोणते पोटेन्शियल आहे, काय काय नॉलेज आहे, हे सर्व गोष्टी बाहेर काढण्याची ही एक सिस्टीम आहे. ओके, सिस्टमॅटिक प्रोसेस आहे ही. इट इज बेस्ड ऑन द बिलीफ दॅट इंडिव्हिज्युअल्स कॅन बी डेव्हलप्ड, their outlook can be changed and their ideas can be converted into action through training. हे तर बरोबर आहे. एखाद्याला ट्रेनिंग भेटली चांगल्या प्रकारे तर तो त्याच्याकडे जे आयडिया आहे तो ऑब्वियसली बाहेर काढणार आहे, तो त्यावरती काम करायला सुरू करणार आहे. ठीक आहे. It develops first generation entrepreneurs who on their own cannot become successful entrepreneurs. ठीक आहे, जे स्वतःहून सक्सेसफुल होऊ शकत नाही, काही प्रॉब्लेम असतात, काही फायनान्शियल प्रॉब्लेम्स असतात किंवा काही एक्झॅक्ट प्लॅटफॉर्म भेटत नाही काही जणांना, तर मग ह्यांना सुद्धा डेव्हलप करण्याची ही एक सक्सेसफुल प्रोसेस आहे. ठीक आहे. इट इज अन endeavor in human resource development. It emphasis on operational rather than academic training. ठीक आहे, इथे अकॅडमिक ट्रेनिंग नसते, म्हणजे एका क्लासमध्ये बसून तुम्हाला ट्रेनिंग दिली जात नाही. इथे डायरेक्ट ऑपरेशनल ट्रेनिंग असते, म्हणजे तुम्ही डायरेक्ट प्रॅक्टिकल वर्क करणार आहे तिथे थेरोटिकल वर्क नसतं. ठीक आहे. इट इज रिगार्डेड ॲज अ टूल ऑफ इंडस्ट्रियलायझेशन अँड सोल्युशन टू अनएम्प्लॉयमेंट प्रॉब्लेम. It is catalyst for developing industry and economic programs. It is not totally based on training. The whole process extends much beyond training, much of its personal counseling and support. ठीक आहे, हे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत एंटरप्रेन्युअरशिप डेव्हलपमेंट प्रोग्रामचे. म्हणजे ह्यामधून तुम्हाला तुमच्या आयडियांना बळ भेटतं की तुमच्या आयडिया आणखीन कशा जास्त डेव्हलप होतील त्याच्याकडे लक्ष दिलं जातं, पूर्ण ट्रेनिंग दिली जाते. म्हणजे एक व्यक्ती जर ह्या EDPच्या प्रोग्राममधून शिकून गेला तर तो बाकीच्यांना पण आणखीन पुढे जाऊन शिकू शकतो, म्हणजे इतकं त्याला ट्रेन केलेलं असतं. त्यानंतर काउन्सिलिंग, पर्सनल काउन्सिलिंग होते. एखाद्याचं असं होऊन जातं की आता आपल्याला तर सारखं फेल्युअरच येते, जाऊ दे हे जॉब, म्हणजे आपण ह्यामध्ये कामच करू नये, कुठेतरी चांगला जॉब बघून सेटल व्हा, तर त्यांची पण पर्सनल काउन्सिलिंग होते, त्यांना सपोर्ट केला जातो, कुठं प्रॉब्लेम आहे काय नाही हे सर्व पाहून. एकंदरीत EDP हा खूप चांगला प्रोग्राम आहे. ओके, एंटरप्रेन्युअरशिप डेव्हलपमेंटसाठी. आता बघूया त्यांचे काय मेन ऑब्जेक्टिव्ह आहेत. फॉलोइंग आर द मेन ऑब्जेक्टिव्स ऑफ एंटरप्रेन्युअर डेव्हलपमेंट प्रोग्राम. Promotion of cottage and small scale industries. The main objective of EDP is to provide in the rural areas special program designed to stimulate new ventures and encourage expansion of existing activities of small and medium scale industries. ओके, यांचा मेन पर्पज काय किंवा मेन ऑब्जेक्टिव्ह काय EDPचा, की रुरल एरियामधले जे स्मॉल स्केल किंवा कॉटेज स्केलवरती जे काम करणारे वर्कर्स आहेत त्यांना सपोर्ट करणं, त्यांचं एक्सपेन्शन करणं. ठीक आहे,
त्यांची इन्कम कशी वाढवता येईल किंवा त्यांचा बिझनेस आणखीन जास्त ग्रो कसा करता येईल याकडे ह्या प्रोग्रामचं मेन म्हणजे लक्ष आहे. ओके. Generation of employment opportunities. ADP aims to encourage self-employment among potential entrepreneurs. It generates employment and self-employment opportunities in the processing of indigenous raw materials for local consumption and for exports. ओके. यामधून लोकल कन्झम्पशन आणि एक्सपोर्टसाठी सुद्धा एनकरेज केलं जातं. त्यानंतर आहे थर्ड, promotion of first generation businessmen. On the main objective of EDP is to encourage first generation entrepreneurs who do not have any business background. ठीक आहे. फर्स्ट जनरेशन एंटरप्रेन्योर जे आहेत ज्यांच्याकडे आयडिया आहे पण त्यांच्याकडे काही सोर्स नाही, कोणताच प्लॅटफॉर्म नाही, अशांना सुद्धा ते डेव्हलप करण्याचा प्रयत्न करतात. अशांना एनकरेज करण्याचा त्यांचा ऑब्जेक्टिव्ह आहे. ठीक आहे. ज्यांचा बिझनेस मधले कोणताच बॅकग्राऊंड नाही अशा लोकांना to create awareness about availability of the resources. It aims to front on sorry, आज थोडं नेटवर्क खूपच डाऊन आहे. It aims to front on about the available resources such as raw materials, technology, etc. in the perspective entrepreneurs. ओके. म्हणजे ह्यांचा एक उद्देश असतो की रॉ मटेरियल्सचा कसा व्यवस्थित यूज केला, म्हणजे त्यांच्याकडे जे अवेलेबल रिसोर्सेस आहेत त्यामधून पण ते एंटरप्रेन्युअर्सला एनकरेज करतात की ह्याच रिसोर्सेस मधून तुम्हाला तुमचा बिझनेस कसा सेटअप करता येईल. म्हणजे माझ्याकडे हे नाही, माझ्याकडे ते नाही, ह्या गोष्टी म्हणत बसण्यापेक्षा तुम्ही जे आहे त्यातूनच तुमचं काम सुरू करायला सुरुवात करा, असेही ते एनकरेज करण्याचा हा प्रोग्राम आहे. टू इम्पोर्ट ट्रेनिंग. द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ EDP इज टू donate and train potential entrepreneurs. It impart training in managerial understanding and skills. It also provide post-training assistance and monitoring facilities. ओके. ट्रेनिंग देणं, त्यांच्या पूर्ण त्यांच्याकडे कोणत्या कोणत्या फॅसिलिटीज आहेत त्यांच्यावर मॉनिटरिंग करणं. फॅसिलिटीज म्हणजे फायनान्शियल सपोर्ट आहे का, त्यांना जे त्यांच्या ज्या आयडिया आहेत त्याप्रमाणे त्यांच्याकडे रॉ मटेरियल्स, तसे टेक्निक्स किंवा काही इक्विपमेंट्स हे सर्व आहेत का हे सुद्धा ते पाहतात. ठीक आहे. टू डेव्हलप अ ब्रॉड विजन. वन ऑफ द ऑब्जेक्टिव्ह ऑफ EDP इज टू डेव्हलप अ ब्रॉड विजन टू सी द बिझनेस एज अ होल अँड टू इंटिग्रेट his function with it. Okay. To remove doubts of entrepreneurs and to give solution to their problems. New entrepreneurs have to face many problems in the establishment and operation of businesses. हे तर बरोबर आहे की बिझनेस स्टार्ट करणं इतकं सोपं नसतं, त्यामध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स येतात आणि जे फर्स्टली स्टार्ट करणारे असतात त्यांच्यासाठी तर खूपच प्रॉब्लेम्स असतात. ज्यांचा बॅकग्राऊंड बिझनेस मधला नाही आणि त्यांना काहीच माहिती नाही बिझनेस कसं स्टार्ट करतात आणि काय काय त्याच्यासाठी लागतं, यांच्यासाठी सर्वात जास्त प्रॉब्लेमॅटिक आहे. टू रिमूव्ह डाउट्स ऑफ एंटरप्रेन्युअर्स अँड टू गिव्ह सोल्युशन टू देअर प्रॉब्लेम इज वन ऑफ द मेन एम ऑफ EDP. इट हेल्प्स द एंटरप्रेन्युअर्स टू सेट और रिसेट द ऑब्जेक्टिव्ह ऑफ देअर बिझनेस अँड वर्क इंडिव्हिज्युअली अलॉंग विथ हिज ग्रुप फॉर देअर रिअलायझेशन. हे तर बरोबर आहे. जोपर्यंत कोणत्या एंटरप्राइजचे ऑब्जेक्टिव्ह नसतील की त्यांचा काही गोल नसेल तोपर्यंत त्यावरती ऍक्शन घेणे ही अवघड असेल. तर मग EDP त्यांना हेल्प करते की पहिले तुम्ही तुमचे ऑब्जेक्टिव्ह काढा, तुमचा गोल ठरवा, तुमचे प्रोडक्ट सांगा, कुठलं रॉ मटेरियल लागेल, काय सोर्सेस असणार आहेत तुमच्याकडे, इक्विपमेंट, हे सर्व मग ते EDP त्यांना पाहण्यासाठी सांगतात किंवा ते त्यांना त्याच्यामध्ये मदत करतात. अशा प्रकारे त्यांच्या मनातले सर्व डाउट्स ते क्लिअर करतात. To create a successful entrepreneur. One of the main aim of EDP is to create the successful entrepreneurs. It provides constructive direction for those who choose a career path different from traditional routes. बरोबर आहे. आता जर तुम्ही ठरवलंच आहे की सगळ्यांसोबत नाही जायचं, आपण आपला वेगळा रस्ता तयार करायचा, तर तिथे तुम्हाला ही EDP कम्प्लिटली 100% हेल्प करण्यासाठी तयार आहे. त्यांचं सुद्धा एम हेच आहे की जे एंटरप्रेन्युअर, जे डिफरंटली विचार करणारे लोक आहेत त्यांनीच एंटरप्राइजकडे किंवा बिझनेसमध्ये इन्व्हॉल्व्ह व्हावं. त्यांच्या सक्सेससाठी ते तुम्हाला पूर्णपणे हेल्प करतील.
Creation of conducive and healthy environment for the growth of entrepreneurs. The process of entrepreneurial development focuses on training, education, reorientation, and creation of conducive and healthy environment for the growth of enterprises. Okay. त्या एंटरप्राइज मध्ये सगळं वातावरण, सगळं एन्व्हायरमेंट कसं फ्रेंडली राहील याकडेही त्यांचं पूर्ण लक्ष असतं. Role or importance of entrepreneurial development program. EDP have great role and relevance in increasing the supply of new entrepreneurs to accelerate the process of industrialization. It is widely accepted that persons interested to become entrepreneur will be greatly helped if appropriate training and development programs are made available to them. याचं बरोबर आहे, जोपर्यंत त्यांच्याकडे चांगले प्रोग्राम्स किंवा त्यांना चांगली ट्रेनिंग जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत ते त्यामध्ये इंटरेस्टनी कामही करणार नाहीत, त्यांचा इंटरेस्ट तर वाढणारच नाही आणि नंतर ते हळूहळू तिथून मग बाहेर जाण्याचाही प्रयत्न करतात. इम्पॉर्टन्स ऑफ EDP कॅन बी जज ऑन द बेसिस ऑफ फॉलोइंग पॉइंट्स. फर्स्ट आहे eliminating poverty and unemployment. Most of the underdeveloped countries are confronted with the chronic problem of unemployment. हा फक्त आपलाच प्रॉब्लेम नाही, जेवढा पण अंडर डेव्हलपमेंट कंट्रीज आहेत त्या सर्वांचा हा सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे, अनएम्प्लॉयमेंट. EDPs can help these unemployed people in getting self-employment and at the same time in generating employment opportunities for others. Various programs initiated by the government like NREP, that is National Rural Employment Program, IRDP, Integrated Rural Development Program, are aimed at tackling unemployment problem. हे जे काही गव्हर्नमेंटची प्रोग्राम्स आहेत, हे प्रोग्राम्स ट्रॅक करतात की किती अनएम्प्लॉयमेंट आहे, किती मोठा प्रॉब्लेम आहे आणि त्याचं सोल्युशन कसं आहे, कोणतं आहे, काय आहे, हे ट्रॅक करण्याचा प्रयत्न हे प्रोग्राम्स मधून केला जातो. ठीक आहे. बॅलन्स रिजनल डेव्हलपमेंट. Successful EDPs help in accelerating the pace of industrialization, resulting in the reduction of concentration of economic power. ठीक आहे. इकॉनॉमिक पॉवरचं जे रिडक्शन आहे ह्याच्यावरती कॉन्सन्ट्रेशन ह्याचं यापासून कसं तुम्हाला बॅलन्स करता येईल डेव्हलपमेंट ते पाहण्याचा, त्यामध्ये तुम्हाला ते हेल्प करतात. स्मॉल स्केल युनिट्स कॅन बी सेट अप इन रिमोट एरियाज विथ लिटल फायनान्शियल रिसोर्सेस अँड इट हेल्प्स इन अचिव्हिंग बॅलन्स रिजनल डेव्हलपमेंट. ठीक आहे. स्मॉल स्केल युनिट्स एक तुमच्याकडे जर जास्ती कॅश नसेल किंवा तुमचा इन्कम कमी आहे, फायनान्शियल सोर्स कमी आहे तुमच्याकडे, तर तुम्ही त्या स्मॉल स्केल युनिट्स पासून सुरुवात करू शकता, ज्याच्यामुळे तुमच्याकडे नंतर थोडंसं बॅलन्स इन्कम येऊन जाईल आणि मग तुम्ही रिजनल डेव्हलपमेंटमध्ये मग जाऊ शकता. ठीक आहे. मग तुम्ही बिझनेस वाढवू शकता. EDPs aimed at promoting small scale units are more useful for balanced regional development than medium and large scale units. ठीक आहे. सुरुवात छोट्यापासून केली तर मोठं होता येतं असं EDPला वाटतं. ओके. त्यामुळे ते स्मॉल स्केल इंडस्ट्रीजला, युनिट्सला सर्वात जास्त इम्पॉर्टन्स देतात. Economic growth. The relevance of EDP can be clearly understood by their role in the economic development of developing countries like India. Such programs create many entrepreneurs who are able to establish small and micro enterprises which requires less investment in funds. It increases new investment and bring innovation. All these activities in turn stimulate the economic growth. ठीक आहे. ते त्यांच्यातले आयडिया एस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न करतात. स्मॉल स्केल, मायक्रो स्केल एंटरप्राइजेसला फंड्स प्रोव्हाइड करतात आणि इथून त्यांना मदत करण्याचा म्हणजे त्यांचा इन्व्हेस्टमेंट इन्क्रीज करून त्यांच्यामध्ये काही नवीन इनोव्हेशन्स काय त्यांच्यामध्ये आहेत ते बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात. या सर्व ॲक्टिव्हिटीज इकॉनॉमिक ग्रोथला सुद्धा सपोर्ट करणाऱ्याच आहेत. ओके. ऑप्टिमम यूज ऑफ लोकली अवेलेबल रिसोर्सेस. The EDPs can help in harnessing locally available resources by training and educating the entrepreneurs. Since abundant resources are available locally, proper use of these resources will help in creating a healthy base for sound economic growth and rapid industrialization. EDP also helps in minimizing excessive scraps, defective output and wastage in the production process. Okay.
Promote innovations. Entrepreneurial development programs initiate the people for innovations and creativity. Have become a vital strategy for harnessing the vast untapped human skills to channelize them into accelerating industrialization. आपल्याकडे इतके हुशार लोक आहेत, त्यांच्याकडे इतक्या नवीन नवीन आयडिया आहेत, पण त्यांच्याकडे प्लॅटफॉर्म किंवा तो रिसोर्स नाही आहे एक्झॅक्ट, त्यामुळे ते कसं वेस्टमध्येच आहे. त्यांच्या जे आयडिया आहे, त्यांच्याकडे जे स्किल आहेत, तर EDP मग ते त्यांना प्रमोट करण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या आयडिया कशा ॲक्शनमध्ये घेऊन येता येईल यावरती त्यांचं फोकस असतं. ओके. डिफ्युजेस सोशल टेन्शन. एव्हरी यूथ फील्स फ्रस्ट्रेटेड इफ ही डज नॉट गेट एम्प्लॉयमेंट आफ्टर कम्प्लिटिंग हिज एज्युकेशन. हे तर बरोबर आहे. एज्युकेशन झाल्यानंतरही जर जॉब नसेल तर कुणीही फ्रस्ट्रेट होतो, कोणालाही खूप जास्त टेन्शन येतं. द सरप्लस यंग energies can be diverted to self-employment careers to help the country. This may diffuse social tension and unrest among youth. हे बरोबर आहे. जोपर्यंत ही जी यंग एनर्जीज आहे, म्हणतात ना की यूथ ह्या कोणत्याही देशाचे ॲक्टिव्ह सोर्स आहेत किंवा ॲक्टिव्ह पॉवर आहे, तर त्याप्रमाणे त्यांची जी एनर्जी आहे ती जर चांगल्या कामामध्ये लावली तर त्या देशाचं नक्कीच टेन्शनही कमी होणार आहे आणि त्या देशाची ग्रोथही होणार आहे. डेव्हलपमेंट ऑफ एंटरप्रिन्योरशिप क्वालिटीज. Thus, the EDPs are needed to induce achievement motivation and develop entrepreneurial characteristics or competencies among young persons through training with the view of making them successful future entrepreneurs. Preventing industrial slums. More industrial units are located in highly congested areas and it leads to creation of industrial slums. EDPs help in removal of these slums as entrepreneurs are provided with various schemes, incentives, subsidies and infrastructural facilities to set up their own enterprises in all the places. It will help in controlling industrial slums and also reduces pollution, traffic congestion and cover crowding in and overcrowding in developed areas. ओके. जे सध्या कसं इंडस्ट्रीज ह्या थोड्याशा दूर ठिकाणी असतात किंवा मग जिथे खूप जास्त हे आहे डेव्हलप्ड एरिया आहे त्या ठिकाणीच अशा इंडस्ट्रीज असतात. तर तसं न करता खेड्याजवळ खेड्यापाड्याजवळ छोट्याशा एरियामध्येही इंडस्ट्री कशा डेव्हलप करता येईल याकडेही यांचं लक्ष असतं. ओके. Development of rural and backward areas. If new enterprises are set up in backward and rural areas of a developing country like India, they are sure to mitigate poverty in such areas and also to remove lopsided economic development, that is concentration of business enterprises in urban areas only. ओके. जर ह्या इंडस्ट्रीज ह्या जे एंटरप्राइजेस आहे ते बॅकवर्ड एरिया किंवा रुरल एरियामध्ये जर डेव्हलप झाल्या तर तिथली पॉवर्टी कमी होण्यास मदत होते आणि जे फक्त अर्बनमध्येच चालू आहे इंडस्ट्रियलायझेशन ते मग आता अशा बॅकवर्ड एरियाजमध्ये किंवा रुरल एरियाजमध्ये सुद्धा व्हायला सुरू होऊन जाईल. ओके. हे होता आजचा टॉपिक. आता यानंतर आपण पाहणार आहोत की गव्हर्नमेंटनी काय काय स्कीम्स काढलेल्या आहेत किंवा गव्हर्नमेंटचे काय काय इन्स्टिट्यूशन्स आहेत. हे तुमचा नेक्स्ट टॉपिक आहे, पण आपण आताच कव्हर करणार आहोत कारण की ह्यासोबतच तुम्हाला ते समजून जाईल. ओके. Institute established for ED program, the Industrial Development Programs. Okay, what are the institutes? Role of government in organizing entrepreneurial development programs. The government of India decided to promote entrepreneurial activity through various incentives in both industrial backward and rural areas. Okay, आताच पहिला आपण. The thrust of these programs was to provide technological, financial, market and moral support to the potential entrepreneurs. Okay, who can act as a catalytic agent of change and development. There are various agencies and institutions engaged in entrepreneurial development activity and these are as under. Okay, मग कोणत्या आहेत डेव्हलपमेंटल ॲक्टिव्हिटीज किंवा इन्स्टिट्यूशन्स ते आपण पाहूया. इन्स्टिट्यूट एस्टॅब्लिश्ड बाय सेंट्रल गव्हर्नमेंट.
First is National Institute for Entrepreneurship and Small Business Development. The Delhi-based National Institute for Entrepreneurship and Small Business Development, that is NIESBD, was established by the Government of India as an apex body apex body आहे. ओके, म्हणजे ही सर्वात मोठी इन्स्टिट्यूट आहे for coordinating and overseeing the activities of various institutions and agencies engaged in entrepreneurship development, particularly in the small industry and small businesses. ओके, अपेक्स बॉडी आहे म्हणजे ही बॉडी सर्वांवर लक्ष ठेवते. The institute aims at creating an environment which is conducive to emergence of entrepreneurship and in developing favorable responses from the people to support potential entrepreneurs. Okay. The major activities of the institute includes involving model syllabi for training various target groups, providing effective training strategies, methodology, manuals and tools, facilitating and supporting center, state governments and other agencies in executing programs of entrepreneurship and small business development, maximizing benefit and accelerating the process of entrepreneurship development, conducting programs for motivators, trainers and entrepreneurs which are commonly not undertaken by other agencies, organizing those activities that help in developing entrepreneurial culture in the society. ओके, हे काही ऍक्टिव्हिटीज आहेत जे इन्स्टिट्यूशन फॉलो करतं, हे अपेक्स इन्स्टिट्यूशन. ओके, यामध्ये त्यांना सिलेबस प्रमाणे ट्रेनिंग दिली जाते, म्हणजे त्यांचं काय विचार आहे, ते कोणत्या प्रोडक्टवर त्यांचा बिझनेस कोणत्या बेसिसवर होणार, एस्टॅब्लिश होणार आहे, त्याची ट्रेनिंग त्यांना दिली जाते. मग ते सर्व त्यांचा एक ग्रुप बनवला जातो, मग तिथून त्यांची स्ट्रॅटेजी, त्यांना मेथोडॉलॉजी कशी असणार, टूल्स, त्यांचे इक्विपमेंट हे सर्व प्रोव्हाइड मग हे करण्याचा प्रयत्न करतात हे गव्हर्नमेंट. ओके, त्यानंतर सेकंड आहे एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया. Okay, it is a national institute set up by Public Financial EDII, Entrepreneurship Development Institute of India. पब्लिक फायनान्शियलने सेटअप केलेला आहे. ओके, इन्स्टिट्यूशन्स अँड गव्हर्नमेंट ऑफ गुजरात इन 1983 तेव्हा एस्टॅब्लिश झालेलं आहे. ओके, 1983 मध्ये द EDII हॅज बीन engaged in training people for self-employment for the last 24 years and has done pioneering work in his field. The EDP department conducts regular training courses with the objective of enabling people to become self-employed. Okay, the courses are of 3 to 4 months duration. 3 ते 4 महिन्यामध्येच त्यांना पूर्ण ट्रेनिंग दिली जाते. म्हणजे बघा, की ट्रेनिंग मध्ये जास्त वेळ न घालवता ऍक्च्युअल ऍक्शन मध्ये तुम्हाला कसं लगेच कन्वर्ट करता येईल याकडे यांचं सर्वात जास्त लक्ष असतं. ठीक आहे, अँड कॅटर मोस्टली टू द नीड्स ऑफ विलेज यूथ अँड स्कूल ड्रॉपआउट्स. The department imparts not only training but also enables the trainees to become self-employed and endeavor to make their business venture a success. Okay, फक्त जे म्हणजे उच्च शिक्षित आहे, ज्यांच्याकडे डिग्री आहे, चांगल्या घरातून येतात, त्यांनाच ट्रेन करण्याचं काम नाही करत आहे. जे विलेज मधले यूथ आहेत, जे स्कूल ड्रॉपआउट्स आहेत, म्हणजे ज्यांनी शाळा सोडलेली कोणत्याही कारणाने असो, त्यांना सुद्धा ते ट्रेन करण्याचा प्रयत्न करतात, जर त्यांच्याकडे तशी पोटेन्शियल आयडिया असेल तर. ठीक आहे, to achieve this purpose, the department is engaged in various activities such as establishing contacts with the banks for obtaining loan, helping trainees to draw up a project proposal and monitoring the programs of extant trainers. Okay, extant trainers म्हणजे जे थर्ड पार्टी असतात ना, थर्ड पार्टी ट्रेनर्स, त्यांना सुद्धा मग ते मॉनिटर करण्याचा प्रोग्राम आहे ह्यांच्यामध्ये. ओके, हे जे मेन आहेत हे दोन तुमच्या सिलेबस मध्ये आहे, जे तुमच्या एक्झामला विचारले जाऊ शकतात. पण आपण काही आणखीन 2-3 इन्स्टिट्यूट पाहणार आहोत. ओके, त्यामध्ये एक आहे SIDO, दॅट इज स्मॉल इंडस्ट्री डेव्हलपमेंट प्रोग्राम. दिस ऑर्गनायझेशन वॉज एस्टॅब्लिश्ड इन 1954 बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट. SIDO has designed EDPs to identify persons with entrepreneurial abilities,
The training programs are designed for various groups like educated employed, women, weaker section, rural artisans, physically handicapped, technocrats, entrepreneurs under self-employment scheme. ओके, ह्यांच्यासाठी हे प्रोग्राम डिझाईन केलेला आहे रुरल आर्टिझन्ससाठी. ओके, फिजिकली हँडिकॅप लोकांसाठी, जे क्रॅट्स आहेत म्हणजे ज्यांना टेक्नॉलॉजीमध्ये जास्त इंटरेस्ट आहे त्यांच्यासाठी. At present, CIDO has 16 specialized institutes responsible for training, research and development of product design and process. Okay, it has designed programs of various types of training. ते CIDO हे चांगल्या प्रकारे काम करणारी एजन्सी आहे. National Entrepreneurship Development Board, the department has constituted the National Entrepreneurship Development Board under the chairmanship of the Union Minister of State, which acts as an apex body for entrepreneurship development. It devises and recommends to the government schemes for promotion of entrepreneurship for encouraging self-employment in small-scale industries and small businesses. The board also recommends suitable facilities and incentives for entrepreneurship development. म्हणजे तुम्ही ट्रेनिंगला आहात तर तुम्हाला काही काही ट्रेनिंगचे पिरियड जरा जास्त असतात, काही 6 महिन्याचे किंवा 12 महिन्याचे सुद्धा असू शकतात. तर मग त्यावेळेस त्यांना इन्सेंटिव्ह कसा दिला जाईल किंवा त्यांच्यासाठी कोणत्या कोणत्या फॅसिलिटीज आहेत त्या कशा प्रोव्हाइड केल्या, सुटेबल फॅसिलिटीज. काही इन्स्टिट्यूट तुम्हाला ट्रेनिंगच्या वेळेस सुद्धा थोडेफार हे देतात. ठीक आहे, म्हणजे त्यांचे इन्सेंटिव्ह असतात काही इन्स्टिट्यूट्स कडनं. ओके, त्याला आपण काय स्टायफंड म्हणतो. तर ते प्रोव्हाइड करण्याचा पण ते प्रयत्न करतात की जेणेकरून त्यांना याचा पण काहीतरी फायदा व्हावा फायनान्शियली. इंडियन इन्व्हेस्टमेंट सेंटर IIC. The organization is set up by the Government of India to promote joint endeavors and to conduct ADPs. For this purpose, it has set up Entrepreneurial Guidance Bureau to guide entrepreneurs in establishment of new ventures. ICC performs the following function. Entrepreneurial Guidance Bureau सेट केलेला आहे याच्या थ्रू, जो की एंटरप्रेन्योर्सला गाईड करते की त्यांनी त्यांचं व्हेंचर म्हणजे त्यांची कंपनी, त्यांचं एंटरप्राइज कसं एस्टॅब्लिश किंवा कसं सेटअप करायला पाहिजे. ओके, याच्या काही गाईडलाईन्स आहेत. Identification and selection of potential entrepreneurs to perform skills, developing entrepreneurial job, increasing their managerial knowledge and helping them to start their own project. ह्या काही स्किल्स आहेत, हे काही फंक्शन्स आहेत जे IIC फॉलो करतं. ओके, ह्या सर्व इम्पॉर्टंट फंक्शन्स आहेत जे की IIC किंवा EDP मधले जे इन्स्टिट्यूट आहेत ते फॉलो करतात. नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर स्मॉल इंडस्ट्री एक्सटेन्शन अँड ट्रेनिंग. It was established in 1960 under the direction of CIDO to provide extension and training services, imparts training to entrepreneurs, managers, various departments of state government, financial institution and other agencies. ओके, हे ट्रेनिंग देतात कोणाकोणाला, कशामध्ये मॅनेजर्सला, वेरियस जे डिपार्टमेंट्स आहेत स्टेट आणि स्टेट गव्हर्नमेंटचे, काही फायनान्शियल इन्स्टिट्यूट किंवा अदर ज्या काही एजन्सीज आहेत यांना एक्सटेन्शन आणि ट्रेनिंग देण्याचं काम ही इन्स्टिट्यूट करतं. It is a nodal agency. It is resource and information center for small units. It undertakes research and consultancy for small industry development. Okay, it organizes about 45 national and 15 international programs every year. Okay, म्हणजे ह्याच्यामधून 45 नॅशनल आणि 15 इंटरनॅशनल लेवल्स प्रोग्राम्स हे ऑर्गनाइज करतं इन्स्टिट्यूट. ओके, कशासाठी की त्यांना समजलं पाहिजे एंटरप्रेन्युअर्सला की कुठे काय चालू आहे, कशाची जास्त डिमांड आहे, मार्केटमध्ये काय कमी पडत आहे, ह्या सर्वांची एक चांगल्या प्रकारे प्रोग्राम्स ते घेतात आणि तिथून मग त्यांची पुढची स्ट्रॅटेजी ते एंटरप्रेन्युअर्समध्ये टाकून देतात की म्हणजे आता तुम्हाला कशावरती रिसर्च करायचा आहे, तुमचा कशावरती जास्त चांगला अभ्यास असला पाहिजे. ओके, त्यानंतर आहे इन्स्टिट्यूशन एस्टॅब्लिश ॲट स्टेट लेवल. ते नॅशनल लेवलचे होते, आता स्टेट लेवलमध्ये पाहूया. Various institutions have also been established at state level to make the entrepreneurial development program more organized and successful.
सम ऑफ द इम्पॉर्टंट इन्स्टिट्यूशन्स आर ॲज फॉलो. तर हे काही इन्स्टिट्यूशन्स आहेत. स्मॉल इंडस्ट्री सर्व्हिस इन्स्टिट्यूट, डिस्ट्रिक्ट इंडस्ट्री सेंटर, हे सध्याचं सर्वात इम्पॉर्टंट इन्स्टिट्यूट समजलं जातं, जे की डिस्ट्रिक्ट लेवलवरती काम करतं. स्टेट फायनान्स कॉर्पोरेशन, स्टेट स्मॉल इंडस्ट्रीज कॉर्पोरेशन, स्टेट इंडस्ट्रीज कॉर्पोरेशन, डायरेक्टोरेट ऑफ इंडस्ट्रीज, स्टेट इंडस्ट्रीज प्रमोशन कॉर्पोरेशन, हे काय स्टेट लेवलचे इन्स्टिट्यूट्स होते जे की आपण पाहिलेत. जर ह्यांची तुम्हाला डिटेलमध्ये माहिती पाहिजे असेल तर तुम्ही मला सांगा, मी ह्याची पण PDF तुम्हाला सेंड करून देईल ग्रुपवर. ओके, सो थँक्यू. आजचं लेक्चर खूपच जास्त मोठं होतं, पण आय होप तुम्हाला समजलं असेल. जर इन्स्टिट्यूशन आपण आजच पाहिले नसते त्या लेक्चर नंतर, तर तुम्हाला नंतर हे समजायला थोडंसं हार्ड गेलं असतं. त्यामुळे मग मी इन्स्टिट्यूट पण टॉपिक आजच कव्हर करून घेतला. ओके, सो थँक्यू फॉर अटेंडिंग टुडेज लेक्चर. भेटूया नेक्स्ट लेक्चरला.